आम्ही आमच्या मनात तुझ्या पवित्र चरणापासून स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्यापासून येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला तुला महिमा गौरव आणि स्तुती आणि प्रशंसा मिळो। हे राजा आमच्या देवा, तुझ्या रक्ताने तू आम्हाला विकत, तुझ्या रक्ताने आम्हाला सोडवला। येशू तुझं रक्त आमच्या पापांसाठी एक एक थेंबाने तो आम्हाला विकत घेतो आणि ईश्वर आमच्या रक्ताखाली येतो। प्रभू आजचा दिवस आमच्यासाठी दिलेला आहे। या सकाळच्या प्रार्थनेत तुझ्या आराधना आणि स्तुती करताना तू आम्हाला धैर्य आणि सामर्थ्य दिलेलं आहे, याबद्दल परमेश्वर तुला खूप शुक्र। मत्ते अध्याय 11 वचन 21 पासून पुढे। हे थोडा जिना, तुझी केवढी दुर्दशा होणार। हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार। कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर व सिदोन हात घडली असती तर त्यांनी मागे गोंडपाट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता। आमेन आमेन आमेन। ईश्वर तुझ्या एकदा मी प्रार्थना करतो। परमेश्वर तुझ्या वचनाचा कान्हा के उपकार बदलणार, तू काल आज आणि युगाने सारखाच आहे। म्हणून परमेश्वरा जे वचन आज आम्ही वाचले प्रभू, या वचनातून तू आम्हाला स्पर्श कर आणि प्रभू आमच्यातील कठीणपणा काढून एक नम्रता आणि नम्र हृदय मागतो। पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य कर, येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन। खरा आहे, हालेलुया। प्रत्येक माणूस खोटा आहे पण देवाचा शब्द खरा आहे, परमेश्वराचं पवित्र वचन खरं आहे। तर प्रियांनो, आज येशू मसीह अशा शहरांच्या बद्दल या ठिकाणी दुःख उद्गार काढत आहे की पश्चातापाच्या बद्दल। प्रेज द लॉर्ड। आज प्रत्येक मनुष्याला पश्चातापाची गरज आहे, परंतु माणूस जो आहे तो पश्चातापाकडे वळत नाही आहे। येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती 3.5 वर्षाची मिनिस्ट्री केली, सेवकाई केली। त्या सेवेमध्ये ज्या ज्या शहरामध्ये तो गेला, ज्या ज्या गावामध्ये गेला, ज्या ज्या पाड्यामध्ये तो गेला, त्या ठिकाणी सुसमाचार सांगितला येशूने, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं आहे। काही लोकांनी पश्चाताप केला, विश्वास केला आणि पश्चाताप केला, काही लोकांनी नाही केला। प्रियांनो, आम्ही युगाच्या शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचलेली मंडळी आहोत। प्रियांनो, देवाच्या वचनात मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये एक वचन आपण वाचूया। 24वा अध्याय, त्यातील एक वचन मी सांगतो आणि 14 वचन आपण वाचूया। लक्ष द्या, आम्ही वाचतो। सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राजाची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल। आमेन, हालेलुया। जगाचा न्याय कधी होईल, जगाचा शेवट कधी होईल, तर देवाच्या वचनामध्ये आता आपण वाचलं मत्तेच्या 24व्या अध्याय 14 वचनात की सुवार्तेची घोषणा, देवाच्या राज्याची घोषणा, देवाच्या राज्याची सुवार्ता सर्व जगाच्या शेवटपर्यंत गाजवली जाईल। सर्व लोकांपर्यंत, सर्व गावामध्ये, पाड्यामध्ये, घरामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक माणसापर्यंत देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जाईल, सगळ्या राष्ट्रांमध्ये। येशू मसीह, येशू ख्रिस्त म्हणतो सगळ्या राष्ट्रांमध्ये देवाच्या राज्याची घोषणा केली जाईल, येशू ख्रिस्ताच्या बद्दलची घोषणा केली जाईल। प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक पाड्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक मनुष्याला सांगितले जाईल देवाच्या राज्याची सुवार्ता। येशू ख्रिस्ताच्या बद्दल सगळ्यांना सांगितलं जाईल, तेव्हा या जगाचा न्याय होईल, तेव्हा या जगाचा शेवट होईल, असं सांगितलं आहे। हालेलुया। येशू ख्रिस्ताने त्या 3 वर्षामध्ये जेव्हा सुवार्ता प्रचार केली आणि त्या ज्या ज्या गावात प्रभू येशू मसीह गेला त्या गावात चिन्ह चमत्कार झाले, आंधळे पाहायला लागले, लंगडे चालायला लागले, मेलेल्यांना येशूने उठवला, कोडी जे होते ते शुद्ध झाले, वेगवेगळ्या प्रकारचे लखवा मारलेले लोक चांगले झाले, दुष्टात्म लागले, दुष्टात्मे माणसामधून निघाले। येशूने अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले
परंतु ते चमत्कार पाहून सुद्धा लोकांनी देवावर विश्वास केला नाही. प्रभू येशूला मसीहा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलं नाही. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या शहरांच्या बद्दल म्हणतो की तुमच्यामध्ये झालेले चमत्कार, तुमच्या जीवनामध्ये झालेले चिन्ह चमत्कार या नगरामध्ये, शहरामध्ये जर जुन्या काळामध्ये सोदोमासारखे शहर होतं, गमोरा शहर होतं, या शहरांचा अग्नी पडून नाश झाला त्या दिवसामध्ये. हालेलुया. अग्नीच्या द्वारे आकाशातून अग्नी पडून ती शहर उद्ध्वस्त झाली. प्रभू त्यांची तुलना करतो या पिढीशी, या शहरांशी, त्या शहरांची तुलना करतो. त्या नगरांमध्ये जर असे कार्य झाले असते, असे चमत्कार झाले असते, तर त्यांनी गोंडपाट नेसून पश्चाताप केला असता. आजच्या त्या घडीला, त्या दिवसामध्ये कोण माणूस आहे का पश्चाताप करायला तयार? कोणी पाप सोडायला तयार आहे? दारू सोडायला तयार आहे? भांडणं सोडायला तयार आहे? चोऱ्या करायचं सोडायला तयार आहे? हालेलुया. आज परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगायचं आहे, जर आज आम्ही पश्चाताप केला नाही तर तीच परिस्थिती या जगावर येणार आहे. जसं सोदोमावर आली, त्या नगराच्या लोकांनी पश्चाताप केला नाही, तशीच परिस्थिती येशू म्हणतो या जगावरती येईल. आणि न्यायाच्या दिवशी तर न्याय होईल, पण त्या अगोदर जर आज लोकांनी पश्चाताप केला नाही, काही गावामध्ये, काही पाड्यांमध्ये देवाची सुवार्ता सांगितली जाते, प्रार्थना चालू आहेत, सर्व ठिकाणी प्रभू येशूचं वचन सांगितलं जातं, पण लोक ऐकायला तयार नाहीत, लोक विश्वास करायला तयार नाहीत. मग ज्या दिवशी न्याय होईल, प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना जेव्हा पाठवलं, येशू ख्रिस्त सांगतो की ज्या नगरात जाल, ज्या गावात जाल, त्यांना सांगा तुम्हाला शांती असो. हालेलुया. ज्या गावामध्ये परमेश्वराचे सेवक, परमेश्वराची सुवार्ता घेऊन देवाचे लोक जातात, ख्रिस्ताचे मंडळीचे लोक सुवार्ता घेऊन त्या नगरामध्ये प्रवेश करतात, येशूने दिलेल्या आज्ञेप्रमाणे या गावाला शांती मिळो, या नगरात शांती येऊ. ज्या घरात जातात त्या घरात म्हणजे शांती येऊ. प्रभू म्हणतो जर ते घर योग्य असलं तर तुमची शांती त्या घराला लाभेल, त्या घराला मिळेल. जर ते गावाने स्वीकार केली तर त्या गावाला शांती मिळेल, त्या नगराला शांती मिळेल. परंतु प्रभू म्हणतो जर त्या नगराने, त्या गावाने, त्या घराने, त्या परिवार, त्या लोकांनी स्वीकार केलं नाही तर तुमची पायाची धूळ झटकून टाका. न्यायाच्या दिवशी तीच धूळ साक्ष बनेल. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, राष्ट्रांना, नगरांना, गावांना, शहरांना पश्चातापाची गरज आहे. परंतु लोक उलट काम करतात. हालेलुया. लोक काय करतात, आमच्या गावात प्रार्थना नाही पाहिजे, आमच्या गावची प्रार्थना बंद करायची. अरे प्रिय भाऊ बहिणींनो, देवाला विरोध करून काय होणार आहे? तुमचं परमेश्वराच्या कार्याला विरोध करून काय होणार आहे? परमेश्वर येशू मसीह तुमच्याबद्दल रडत आहे. परमेश्वर तुमची माझी वाट पाहून पश्चातापाची वाट पाहते की पश्चाताप करा. तुमच्या पाड्यात, तुमच्या गावात जर प्रभूची आराधना होते, चांगली गोष्ट, तुम्ही आशीर्वादित आहात. न्यायाच्या दिवशी तुझ्या गावाला सोपं पडल. हालेलुया. आज या जगामध्ये परमेश्वर प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक देशाला संधी देत आहे. जर ती राष्ट्र स्वीकारतील नाही येशूचं वचन, देवाचं वचन, पश्चाताप करतील नाही तर अशाच पिढा येतील. दुबईला पाऊस पडला, हालेलुया. असा वादळ आलं की सर्व लुजगार झाले. इथं फक्त टेलर आहे. हालेलुया. पिक्चर तर येशूने सांगितलेलं पिक्चर बाकी आहे. राष्ट्राचा न्याय जेव्हा केला जाईल, एक राष्ट्राचा न्याय परमेश्वर करणार. प्रत्येक राष्ट्राला परमेश्वर पश्चातापाची संधी देतो. प्रत्येक गावामध्ये येशूने त्याचे लोक पाठवलेले आहेत. सुवार्ता प्रचार केला जात आहे, परंतु ते स्वतः आमच्या गावातून काढून टाका. हालेलुया. ही धूळ झटकली जाल माझ्या प्रियांनो, आणि प्रत्येक गावाला दंडित केलं जाल. परमेश्वर आणि मिस्र देशाला दंड दिला. ज्यावेळेस मिस्र देशाच्या राजाने, फारोने, मिस्री लोकांनी परमेश्वराच्या वचनाचा, देवाच्या मंडळीचा छल केला, परमेश्वराने त्या देशाचा न्याय केला. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर प्रत्येक राष्ट्राचा न्याय करेल. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे पश्चाताप केलं नाही म्हणून प्रभूला दुःख झालं. आज पश्चाताप नाही करत, गावामधल्या प्रार्थना बंद केल्या जातात, पाड्यामध्ये, घरामध्ये प्रार्थना करू दिल्या ना, काय होईल प्रियांनो? काय होईल त्या लोकांचं? परमेश्वर न्यायी आहे. परमेश्वर सांगत आहे, हा लास्ट हा काय लास्ट इज द लॉर्ड, लास्ट वॉर्निंग आहे. तुम्हाला माहित आहे, जलप्रलय येण्या अगोदर परमेश्वराचा संदेश
नोहा जो नीतिमान व्यक्ती होता नोहाजवळ आला. परमेश्वर नोहाला म्हणतोय, नोहा तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी तारू बांध. हालेलुया. नोहाजवळ हा मेसेज गेला, नोहाजवळ हा संदेश गेला. युगाच्या शेवटचा जगाचा नाश करण्याच्या अगोदर वाचवण्याचा संदेश नोहाजवळ आला. आणि नोहाला सांगितलं, नोहा तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी तारू बांध. तूच एक नीतिमान आहेस. देवाचा शब्द त्याच्याकडे गेला, देवाचं वचन नोहाजवळ आलं आणि नोहाने ऐकलं, नोहाने विश्वास केला. तुम्हाला माहित आहे त्या दिवसात काय होत होतं? लोक घरं बांधत होते, लोक शेती विकत होते, लोक लग्न करत होते, लोक शेती करत होते, घरं बांधत होते. सगळं काही काय ठीक चाललं होतं. असं लोकांना वाटत होतं की काहीच होणार नाही. टेक्नॉलॉजी वाढत होती, मोठ्या मोठ्या गोष्टी ते करत चालले होते. परंतु जेव्हा नोहाजवळ देवाचा मेसेज आला की जगबुड आणून जलपर्ला आणून सर्व मानव जातीचा मी नाश करणार आहे, तर तू एक तारू बांध. आणि नोहाने देवाचा संदेश स्वीकार केला. हालेलुया. आणि नोहाने तारू बांधला. तारू बांधायला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की जवळजवळ 120 वर्षाचा कालावधी लागला. किती? 120 वर्ष तारू बांधण्यासाठी लागलं. लोक घर किती दिवसात बांधतात आता? किती वर्षात बांधतात? हालेलुया. जर सगळं मटेरियल असलं तर महिना पण लागत नाही घर बांधायला. लागतो काय? हालेलुया. नोहाला तारू बांधायला 120 वर्षाचा कालावधी लागला. सगळ्या गावाला असेल का मदत कराय? सगळा शहर आला असेल, प्रधानमंत्री आले असतील, राजे आले असतील मदत करायला, बाबा हे लाकडं घेत आले असतील का? कोणी नाही आला. कारण नोहा जे करत होतं ते लोकांना आवडत नव्हतं. ते नोहाला हसायचे त्या दिवसात. काय करायचे? हा वेळा झालाय. त्याचा शेजारी बंगला बांधत होता. हालेलुया. त्याचा शेजारी शेती घेऊन फार्म हाऊस बनवत होता. हालेलुया. त्याचे शेजारी लग्न करून मस्त डीजे लावून नाचत होता. पण नोहा देवाचं वचन ऐकून वागत होता. आमेन. हालेलुया. काय आहे? नोहाला कल्ला संदेश. नोहाचे आत्मिक डोळे उघडले होते. त्याने बघितलं का आत्मिक जीवनामध्ये काय होणार आहे या जगाचं. नोहाला ते दिसलं, म्हणून नोहाने देवाच्या वचनावर भरोसा केला. आणि जगावर त्यांनी नाही भरोसा ठेवला. त्याला माहित होतं जगाचा देव नाश करणारा 100%. हालेलुया. ही प्रभू परमेश्वराची वाणी आहे, सैन्याधीश देवाची वाणी आहे. त्यांनी जर सांगितलं की जलपर्ल येणार, तारू बांधायचं तर बांधायचा. नोहाने देवाचा शब्द मानला. आज कित्येक लोक या ठिकाणी बसलेत. प्रिय भाऊ बहिणींनो, जगाला भिवू नका. परमेश्वर म्हणत आहे मला, जगाला भिवू नका. ज्याने तुम्हाला घडवलं, ज्याने तुम्हाला श्वास दिला, ज्याने तुम्हाला जीवन दिलं आणि ज्याच्या हातात जीवन आणि मरण आहे त्या परमेश्वराला भिया. जग आणि समाज तुमचं काय बिघडवेल. हालेलुया. तर माझ्या प्रियानो, नोहाने देवाचा शब्द ऐकला. देवाच्या वचनाप्रमाणे तारू बांधण्यासाठी 120 वर्ष त्याला लागली. त्या दिवसात लोक त्याला हसत होते, लोक त्याला वेळे सांगत होते, लोक त्याला हसत होते. घर बांधायचं टाकून 3 पोरगा आहेत तुला, 3 सुना आहेत, घरा बांधतील. तो सांगतो नाही, देवाचं वचन पाळायचं मला. हालेलुया. तुम्हाला लोक हसत असतील, हे येशू कुणी प्रार्थना, हालेलुया हालेलुया, काय चाललंय यांचं. तुम्हाला माहित नाही आम्ही काय करत आहोत. त्या दिवसात नोहा काय करत होते त्या लोकांना कळलं नाही. हालेलुया. नोहा तारू बांधत होता, ते एक वेगळं काम होत होते. हालेलुया बोललं की लोकांना वाटते काय 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 हे काय करतात. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, हालेलुया म्हणजे देवाची स्तुती हो. आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. हालेलुया म्हणजे परमेश्वराला महिमा, देवाची स्तुती हो, राजांच्या राजाला धन्यवाद महिमा हो, असं आम्ही करत आहोत. कारण आमचं ते काम आहे. प्रभूने सांगितलं आम्ही तेच करत राहणार. आम्ही स्वर्गाची स्तुती करत राहू, कारण आम्हाला स्वर्गात जायचं आहे. आमेन. नोहाने तारू बांधलं. 120 वर्षाच्या कालावधीत त्याचे सगळे नातेवाईक त्याला भेटले असतील, सगळे लोक त्याला येऊन सांगत असतील, अरे नोहा तू वेडा झाला आहेस. लोक घरं बांधत आहेत, लोक शेती करत आहेत आणि तू तारवाच्या मागे लागलायस. काय तुला झालंय काय? हालेलुया. तो सांगत असेल, प्रभू परमेश्वराने मला सांगितलंय जलपर्ल येणार आहे, जगबुड होणार आहे, सगळी मानवजात मरणार आहे. तसं तू वेडा आहेस. आमचे वाडवडील गेले, पंजोबा गेले, आजोबा गेले, कधी पूर आला ना आमच्या नदीला, आणि तो जलपर्ल येणार आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, त्या दिवसात कधी पूर त्यांनी पाहिला नसेल. आणि बायबलच्या वचनामध्ये लिहिलं त्या दिवसाचं आयुष्य जे होतं माणसाचं 1000 वर्षाचं आयुष्य, 800 वर्ष, 900 वर्ष, 930 वर्ष आदम जगला.
1000 वर्षाचं आयुष्य होतं. ते म्हणतात आम्ही इतका वर्ष काढली कधी पूर पाहिला नाही. एवढं म्हणजे धुकं आकाशातून दव पडायचा, जमीन भिजायची, त्याच्यात पीक भरायचं, पीक तयार व्हायचं, धान्य तयार व्हायचं. त्या लोकांनी कधी पूर पाहिला नव्हता आणि नोहाचा तो जगबूड होणार आहे. हालेलुया. त्याच्या डोक्याच्या वरून जात होतं ते. आज येशू ख्रिस्ताच्या बद्दल सांगितलं, डोक्याच्या वरून जातो लोकांच्या. लोकांना अंधार आवडतो, प्रकाश आवडत का नाही आवडत? कारण त्यांना पाप कबूल नाही करायचं, पाप झाकून ठेवायचा आहे, म्हणून येशू जवळ येत नाही ते लोक. येशू सांगतो जगात प्रकाश आला पण लोकांनी अंधाराची आवड जास्त धरली, कारण त्यांची कामं वाईट होती आणि वाईट काम त्याला सोडायचं नाही, म्हणून तो प्रकाशाचा विरोध करतो. म्हणून ते येशू ख्रिस्ताकडे ते यायला तयार नाहीत. पण माझ्या प्रियांनो, जर ना आले तर नरकात जाल ना. हालेलुया. नोहाच्या दिवसात नोहाने तारू बांधलं, लोक हसायचे, पण माझ्या प्रियांनो त्यांनी माघार नाही घेतली. देवाचं वचन त्यांनी पालन केलं आणि तारू झालं तयार. मी सांगतो 2000 वर्ष लोटली, अनुग्रह दिला देवाने जगाला, कृपा दिली परमेश्वराने जगाला. लोक बोलत नाहीत, पण आज मी तुम्हाला सांगतो प्रत्येक पाड्यात, प्रत्येक घरात येशू आहे. हालेलुया. ऐकी ना, प्रत्येक घरात येशू आहे, प्रत्येक पाड्यात येशू आहे, प्रत्येक गावात येशू आहे, प्रत्येक नगरात येशू, प्रत्येक शहरात येशू. किती लोक आता येशूला स्वीकार करतील हे पाहण्याची गरज आहे. आता परमेश्वराने शेवटची हाक ठेवलेली आपल्यासाठी, जगासाठी शेवटची हाक ठेवलेली परमेश्वराने. नोहाने तारू बांधलं, लोक आले नाही मदत करायला, तारुवात पण यायला तयार नाही, देवाचं वचन ऐकायला तयार नाही, पश्चाताप करायला तयार नाहीत. 120 वर्ष झाली. मग नोहाला परमेश्वर सांगलं तारू तयार झालं ना. यस. हालेलुया. तारू तयार झालं. परमेश्वर नोहाला सांगलं नोहा तारवात जा. हालेलुया. परमेश्वर तो नोहाला तारवात जा, तारू तयार झालं, तारवात जा. ओ माय गॉड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहा तारवात गेला. परमेश्वराची अजून इच्छा होती. परमेश्वराने 7 दिवस दरवाजा उघडा ठेवायला सांगितला. प्रेज द लॉर्ड. शेवटची हाक. नोहा तारवात गेला तरी पण लोक हसत असतील. नोहाने सांगितलं मी जसा तारवात जाईल जलपर्यंत येईल. लोक मजाक करत असतील. नोहा तारवाचा निस्ताच बसून. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, नोहा तारवात गेल्यानंतर 7 दिवस देवाने वाट बघितली. ही शेवटची हाक होती. त्या 7 दिवसात तरी काका मामा तरी यायला पाहिजे होते. हालेलुया. यायला पाहिजे होते. त्या दिवसात जेव्हा नोहाच्या मुलांना जे मुली दिल्या असतील ना जगाच्या लोकांनी, त्या दिवसात ते सांगते या नोहाच्या मुलांना मुली देऊन फसलो आम्ही. तो तारू बांधायला लागला, घरं बांधायची टाकून. या तारवाच्या बघा आता पण लोक सांगतात या प्रार्थनावाल्यांना मुली देऊन फसलो आम्ही. खाली जेव्हा पाहिलं तेव्हा प्रार्थना. हालेलुया. काय करत असतील त्या दिवसात तुम्हाला नोहाच्या भानगडीत पडून आपली चांगली पोरगी दिली ना, काय घर बांधायचं, सुना बुरा बरं करायची, काय हालेलुया. आज पण काही लोक हसतात, प्रार्थनेवाला पोरी देत नाही का. हे हालेलुया आले प्रत्येक टायमाला. प्रिय भाऊ तुम्हाला नाही कळत ते, तेव्हा कळेल तेव्हा वेल नसेल तुमच्याजवळ. आमेन. हालेलुया. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेल नसेल. माझ्या प्रिय भावांना आता तुम्हाला मजाक वाटत असेल माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, पण ज्या दिवशी तुम्हाला हालेलुयाचा अर्थ समजेल, ज्या दिवशी यहोवा परमेश्वर, ज्या दिवशी येशू मसीह तुम्हाला कळेल, त्या दिवशी तुमच्या जवळ कायम नसेल माझ्या प्रियांनो. पण ज्या दिवशी नोहा तारवात गेला आणि देवाने 7 दिवस आणखीन शेवटली हाक ठेवली. जशी मध्यरात्री वाणी झाली, सगळ्या नवऱ्या तयार होत्या 10च्या 10. मध्यरात्री वाणी झाली, सामोरे चला, वर आलाय. हालेलुया. आणि मग मध्यरात्रीचा आवाज आहे, शेवटचा आवाज जगासाठी हा, शेवटची वाणी आहे. परंतु 7 दिवस दरवाजा उघडा ठेवला नोहाने, कोणी आला नाही. परमेश्वर नोहाला म्हणतो नोहा तारू तू बांधलंस, दरवाजा तारूचा तू बनवलास, पण लॉक मी मारणार आता. हालेलुया. माझ्या प्रियांनो, नोहात गेल्यानंतर 7 दिवसानंतर देवाने तारूचा दरवाजा बंद केला, लॉक देवाने लावलं आणि पावसाने सुरुवात केली. दिवस रात्र पाऊस, असा पाऊस जसा आता दुबईला पडला. कोणी न्यूज बघली काय? 12 तासात किती पाऊस पडला, सगळं बुडलं. हालेलुया. नोहाच्या दिवसात किती
रात्र दिवस 40 दिवस आणि 40 रात्र असा पाऊस पडला की बुडायला लागलं सगळं. एका दिवसात नाही बुडलं, 2 दिवसात नाही बुडलं, 40 दिवस आणि 40 रात्री पाऊस पडला. लोक नोहाच्या तारवाकडे यायला लागले असतील. हालेलुया. दरवाजा ठोकत असतील. नोहाला सांगितले, नोहा आम्हाला क्षमा कर, तुझ्या देवाजवळ प्रार्थना कर, आमच्यासाठी दार उघड. नोहा सांगत असेल नाही. हालेलुया. नोहाने जर दरवाजा बंद केला असता तर कदाचित नोहाला दया आली असती. हालेलुया. आणि नोहाने दरवाजा उघडला असता. परंतु पवित्र शास्त्रात लिहिलं आहे परमेश्वराने बंद केलं, देवाने बंद केलं. आमेन. ते माझ्या भाऊ परमेश्वर जेव्हा बंद करतो तो कोणाच्या बापाला खोलता येत नाही. आमेन. आणि जर परमेश्वराने खोललं तर कोणाच्या बापाला बंद करता येत नाही. आमेन. मी तुम्हाला सांगेन, तुमच्यासाठी जर देवाचा आशीर्वाद खोलला तर दुनियाच्या कोणाच्या बापाला बंद करता येणार नाही. आणि तुमच्यासाठी जर देवाने बंद केला तर कोणाच्या बापाला खोलता येणार नाही. असा आमचा देव आहे. हालेलुया. नोहाने तारू बांधलं होतं, पण हे तारू गोफे लाकडाचं कोणाला उघडता आलं का दरवाजा? 8 दिवसात तर बुडलं नसेल ना लगेच सगळं. जात असतील कोणी कसे पोहोचत असतील तारवाजवळ, पण इतकं तारू मजबूत, इतकं तारू बंद झालंय की कोणाला खोलायला हिंमत नाही. कारण परमेश्वर जो बंद करतो ना माझ्या प्रियांनो, तर कोणीच खोलू शकत नाही. हाच कृपेचा दरवाजा, आज हा पश्चातापाचा दरवाजा. पश्चाताप करा, कृपेचा दरवाजा उघडा आहे. परंतु आज या गावांनी, या पाड्यांनी, या नगरांनी प्रार्थना जर बंद केला तर असा वेळ येईल गावांवर पाड्यांवर अशा विपत्ती, अशा पिढा पाठवेल परमेश्वर, कोणी ना वाचणार. ही संधी आहे परमेश्वरांनी या नगरावर, या शहरांवर, या गावांवर, ज्या ज्या पाड्यात जर प्रभूच्या मंडळीला बंद केला तर ती प्रार्थना, अशा पिढा परमेश्वर आणेल असं प्रभू मला सांगत आहे. म्हणून मी आज सांगतो तुम्हाला, परमेश्वर म्हणतो तुम्ही भिवू नका, नाही तर तुम्ही त्यांच्याबरोबर नाश व्हाल, असं बायबल सांगतो आम्हाला. कालेब आणि यहोशाची गोष्ट तुम्हाला माहित आहे. आणखी 10 लोक होते, ते घाबरले, ते मेले. परंतु जो भिल तो मरेल या जगात. म्हणून परमेश्वर म्हणतो तुम्ही भिवू नका, कारण लास्ट वॉर्निंग आहे ज्या गावांसाठी, पाड्यांसाठी, ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना आहेत. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर हे म्हणत आहे की लास्ट वॉर्निंग परमेश्वरांनी दिलेला आहे. टायमिंग, लास्ट टायमिंग गावांसाठी. जर प्रार्थना बंद केला काय होईल गावाचं बघत. जर तुम्हाला प्रार्थना करण्यापासून बंद केलं काय होईल त्या गावाचं, त्या घराचं, त्या लोकांचं काय तुम्ही डोळ्यांनी पाहाल. तुम्ही डोळ्यांनी पाहाल हे परमेश्वर मला सांगत. आमेन. हे सत्य माझ्या प्रियांनो. तुम्ही डोळ्यानं पाहाल काय होईल तुमच्या गावात, तुमच्या नगराचं काय. ज्या नगराने येशूला लाथ मारली, ज्या गावाने येशूला भोसकला, ज्या पाड्याने येशूला नाकारलं, ती धूल त्या दिवशी साक्षी तर देईल, पण त्या अगोदर तुम्ही पाहाल. आमेन. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगतो भिवू नका. यहोवा परमेश्वराला उंचावा, जिवंत देवाला उंचवा, ज्याने स्वर्ग पृथ्वी निर्माण केली त्या देवाला उंचवा, कारण त्याच्या महिमेसाठी तुम्ही त्या गावात आहात. साक्षीदार आहात तुम्ही साक्षीदार आहात. तुमच्या घरात साक्ष पाहिजे की नाही? कोणीतरी साक्ष पाहिजे, म्हणून तुम्ही साक्ष आहात. तुमच्या पाड्यात, तुमच्या गावात, तुमच्या घरात परमेश्वर तुम्हाला साक्षी म्हणून उभं केलेला आहे. त्या दिवशी परमेश्वर त्यांना त्याचं उत्तर देईल. आमेन. हालेलुया. प्रियांनो, शेवटची हा काय लोकांनी वळायला पाहिजे. आपली तर प्रार्थना, आपण दिवस रात्र प्रार्थना करतो आपल्या पाड्यासाठी, गावासाठी, लोकांसाठी. पश्चाताप करा, देवाकडे वळा, वाईट मार्गातून फिरा. पण लोक आणखी त्यामध्ये चालले, आणखीन त्या अंधकारात चाललेलं, आणखीन त्या पापात ते चाललेलं. त्यांना बाहेर निघायची इच्छा होत नाही माझ्या प्रियांनो. त्या चिखलातून त्यांना याची इच्छा बाहेर होत नाही माझ्या प्रियांनो. आपली प्रार्थना त्या लोकांसाठी. परमेश्वर त्यांचे डोळे उघड, पण ते उघडायला तयार नाहीत, ते देवाकडे वळायला तयार नाहीत. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रार्थना करत राहू. आमेन. ज्या गावाने येशूला नाकारलंय, ज्या पाड्याने येशूला नाकारलंय, त्यांचा न्याय करण्याचा समय येत आहे. हालेलुया. खरं आहे माझ्या प्रियांनो. ज्या नगराने येशूला लाथ मारलेल्या आहे, ज्या गावाने येशूला धिक्कारलेला आहे, त्या नगराचा, त्या गावाचा न्याय करण्याचा समय आहे. पहा काय होईल येणाऱ्या वर्षात, येणाऱ्या दिवसात. तुम्ही पाहाल तो न्याय. आमेन. हालेलुया. तुम्ही त्यामध्ये सापडू नका. तुम्ही सावध प्रभूचं काम करत राहा. परमेश्वराने तुम्हाला निवडलेले. आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करू. प्रियांनो, आता वचन वाचतो मी. नंतर ज्या नगरामध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती, त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हालेलुया. ज्या नगरात तो गेला होता,
त्या त्या नगरात त्याने पराक्रमाची कामं केली होती. आज पण ज्या ज्या पाड्यात येशूची आराधना चालते, लोक चंगई होतात, लोकांच्या दारावर सुटतात, भूत निघतात, बिमाऱ्या बऱ्या होतात, लोक सुधारतात, लोकांचं चांगलं जीवन होतं, कार्य होतं, पण तरी सुद्धा लोक प्रार्थना बंद करतात. पण परमेश्वर त्या नगराला, त्या लोकांना दोष देत आहे. ज्या ज्या नगरामध्ये येशू गेला होता, ज्या ज्या घरामध्ये येशू गेला होता, त्या लोकांनी चिन्ह चमत्कार पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्या, तरी येशूला त्यांनी नाकारलं. म्हणून येशू त्या नगराला, त्या गावाला, त्या शहराला काय देत आहे? दोष देत आहे. काय तुमचा गाव दोषी झाला पाहिजे? तुमच्या पाड्याला देवाचा दंड मिळाला पाहिजे की तुमच्या पाड्याने पश्चाताप करायला पाहिजे? तुमच्या गावाने पश्चाताप करायला पाहिजे, तुमचं शहर देवाकडे वळायला पाहिजे. निनिवे शहराच्या लोकांनी पश्चाताप केला, गोंटी नेसलं कमरेला, लखाडीच्या ढिगावर जाऊन त्यांनी परमेश्वराची आराधना केली, पापातून ते बाहेर निघाले. हालेलुया. देवाची कृपा त्या निनिवे शहराला मिळाली. आज परमेश्वर म्हणतो, ज्या ज्या पाड्यात प्रभूची मंडळी चालू आहे, ज्या ज्या घरामध्ये, ज्या ज्या ठिकाणी देवाचे लोक आहेत, त्या जर लोकांना जर आज विरोध होता, तर परमेश्वर वचन देतो की देव त्यांना दोषी ठरवेल, त्या नगरांना दोषी ठरवेल. तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. पुढे सांगितलं, हे खोरीजना, तुझी केवढी दुर्दशा होणार. ज्या गावात येशूला नाकारलं जातं, प्रभूच्या लोकांना नाकारलं जातं, त्या गावाची केवढी दुर्दशा होणार. हे लिहिलेलं त्या ठिकाणी. हालेलुया. हे खोरीजना, तुझी केवढी दुर्दशा होणार. ज्या ज्या आज गोष्टी घडत आहेत, देव एक एक गावाचा तर न्याय करेलच, शहराचा करेल, गावाचा करेल, पाड्याचा करेल. एक एक पाड्याचा न्याय करण्याचा समय प्रभूजवळ आहे. केवढी दुर्दशा होईल. हे खोरीजना, तुझी केवढी दुर्दशा होईल. ज्या गावाचं नाव घेत, तुझी केवढी दुर्दशा होईल. जर आज तू येशूला नाकारवल्यास, तू येशूची मंडळी, येशूची प्रार्थना बंद करवलीस, काय तुझी दुर्दशा होईल असं सांगायला लागेल, नाही का? काय सांगायला लागेल? केवढी गावाची दुर्दशा. जर माझ्या गावाने नाकारलं प्रभूचं वचन, तुझ्या गावाने जर देवाचं वचन नाकारलं, प्रार्थना बंद केली, केवढी दुर्दशा येणार आहे गावात. काय होईल गावाचं? हे देवाचं वचन आहे. आमेन. आणि पुढे सांगितलं, हे केवढी दुर्दशा, हे बेथसदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. बेथसदामध्ये येशू गेला होता, नाही स्वीकारलं येशूला त्याने. प्रभू म्हणतो, तुझी केवढी दुर्दशा होईल. काय सांगतो? या महाराष्ट्रात, या पालघर जिल्ह्यामध्ये, या भारत देशात आणि सर्व विश्वात, जगात येशूचं नाव गाजवलेलं आहे. येशूची सुवार्ता गाजवली. मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप सगळ्या ठिकाणी, युट्यूबच्या द्वारे देवाचं वचन घराघरात पोहोचलं. आता केवढी दुर्दशा राहिली. नाही स्वीकारलं तर काय होईल? कळलं ना काय होणार आहे. आमेन. म्हणून प्रियानं सांगितलं, बेसदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली, ती सोर व शिदोन यात घडली असती, तर त्यांनी मागेत गोंधपाट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, तुमच्या गावात जे देवाचं कार्य चांगलं घडलं, ते जर दुसऱ्या गावात झालं असतं, ते गावाने पश्चाताप केला असता. पण तुझ्या झाले, तू पश्चाताप केला नाही, तर त्या नगराला तुझ्यापेक्षा सोपं जाईल. न्यायाच्या दिवशी प्रत्येक नगराचा न्याय केला जाईल, प्रत्येक गावाचा न्याय केला जाईल माझ्या प्रियांनो. म्हणून भिवू नका. परमेश्वर तुमच्या बाजूने, देव तुमच्या बाजूने. आमेन. आणि पुढे सांगितलं आहे, हे कफरनुमा, तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील काय? तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृती घडली, ती सदोमात घडली असती, तर ते आजपर्यंत राहिलं असते. पण तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोदोमाला तुझ्यापेक्षा सोपं जाल. माझ्या प्रियांनो, न्यायाच्या दिवसात ज्या ज्या गावाने जर देवाचं स्वागत केलेलं आहे, प्रभूच्या मंडळीचं, प्रभूचं स्वागत केलेलं आहे, न्यायाच्या दिवशी त्या गावाला सोपं जाल. पण ज्या ज्या गावाने येशूला बाहेर काढल्या, गावातून बंद केल्यात प्रार्थना, त्यांना त्यांची केवढी दुर्दशा होईल असं लिहिलं आहे. हे स्पष्ट आहे, हे सत्य आहे, हे खरं आहे. 100%, 1000% सांगलं तरी खरं. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवनात तर नाही घेतलं, पण आपल्या गावात पण येशूला घेतलं. नाशिक नगर या ठिकाणी येशू सांगितलं की तुझी केवढी दुर्दशा. न्यायाच्या दिवशी एखाद्या सदोमा शहर अग्नी पडून नाश झालं, त्याला न्यायाच्या दिवशी सोपं पडेल. पण ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला नाकारलेलं शहर, गाव, पाडो असेल, येशूला जर धिकारत असतील, तर त्याची केवढी दुर्दशा होईल असं परमेश्वर म्हणाले. आणि प्रभूने मला दाखवलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रात्री
आता गावागावाचा मी न्याय करेन. आता सुवार्ता सांगून झालेली आता न्याय करण्याचा समय. जे घडत आहे या पृथ्वीवर प्रभूच्या मंडळीचा विरोध छल परमेश्वर तो आता हिशेब घेण्याचा समय. चमत्कार झाले, पराक्रमाची कामं प्रभूंनी गावांमध्ये केली, पाड्यांमध्ये लोक सुधारलेले दिसतात लोक करणार, पण येशूला ते नाकारत आहे. परंतु परमेश्वर म्हणतो मी आता त्याचा न्याय करेन. आमेन, हालेलुया. आपला जीवन येशूला दिला, पश्चाताप ही जीवन जगा, पवित्र जीवन जगा, व्यभिचारातून, व्यसनातून, मूर्तीपूजेतून, अंधकाराच्या हरेक पापापासून धुवून घ्या. वधस्तंभाकडे जा, त्या क्रुसाकडे जा. त्या एदेन बागेमध्ये आम्हाला घुसायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो कलवरीचा वधस्तंभ जो क्रूस आहे तो घ्या आणि तिकडे जा. अधिकाराने सामर्थ्याने बाहेर या. येशू ख्रिस्ताच्या नावात हे शेवटली ओरड आहे जगासाठी. आमेन, हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेसाठी उभे राहू आपण आणि पश्चाताप करूया आपण सगळेच. एक हात छातीवर डोक्यावर ठेवून एक हात आकाशाकडे उंच ठेवायचा आहे. प्रार्थना करते. परमेश्वर धन्यवाद. प्रार्थना प्रभू जे लोक बीमार आहेत, ज्याने तुझ्या नावावर विश्वासाने आजारावर हात ठेवला तुझ्या नावावर प्रभू ते हात त्यांचं नंतर तुझ्या मी आदेश देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुमच्या शरीरातून, तुमच्या शरीराच्या भागात असलेली हर एक प्रकारची बिमारी, हर एक प्रकारचा आजार आणि विकार आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना करतो. तुमच्या घरात, तुमच्या जीवनात शांती, प्रेम, आनंद, आशिष प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुमच्या जीवनातील सगळी बंधनं, सर्व प्रकारच्या पीडा, आजार आणि विकार देण्यास सैतानाची कार्य तुमच्या जीवनात, तुमच्या घरात येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुमच्या घरात, जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रेम, आनंद, आशिष आणि सुख करा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनात आमेन, 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 आमेन.